नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिंदखेडा तालुक्यात मंत्री जयकुमार रावल यांच्या दडपशाही विरोधात जनतेबरोबर घेऊन जन आंदोलन छेडण्याचा इशारा। धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ होण्यासाठीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात। IBN मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार यांना धक्काबुक्की करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करावी व पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी। जय हिंद कॉलनीत उद्यान सुशोभीकरणाच्या कामाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ। मोरशेवडी ते पंढरपूर पायी दिंडीला बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ। आणि नगाव येथील मालमत्ता खोटे दस्तऐवज तयार करून नावे करून घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावे यासह तालुक्यात सुरू असलेल्या मंत्री जयकुमार रावल यांच्या दडपशाही विरोधात जनतेबरोबर घेऊन जन आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी शिंदखेडा येथे पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। शिंदखेडा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे तसेच तालुक्यात पोलीस प्रशासनाला हाताशी धरून मंत्र्यांची सुरू असलेली जुलूमशाही विरोधात जनतेला सोबत घेऊन जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी शिंदखेडा येथे आयोजित पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची माहिती देत शिंदखेडा मतदारसंघात जणू बीड पॅटर्न सत्ताधारी व मंत्री जयकुमार रावल राबवित असल्याचा आरोप करत याबाबत विरोधी पक्षांच्या आमदारांमार्फत जाब विचारला जाईल। शिंदखेडा मतदारसंघातील मंत्री जयकुमार रावले सत्तेचा गैरवापर करून महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाला भाग पडत आहेत। याबाबत गेल्या 5 वर्षातील मालिका त्यांनी वाचून दाखवली। या माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांच्यावर बालिकेवर अत्याचार केल्याचा खोटा गुन्हा, माजी नगराध्यक्ष स्वर्गीय गुलाबदादा सोनवणे, रामभाऊ मानिक, डॉक्टर रवींद्र देशमुख, अनिता गिरासे, डॉक्टर नितीन चौधरी, साळवेचे सरपंच संतोष वाघ, डॉक्टर भरत राजपूत, सोनू झालसे, शानाभाऊ सोनवणे असे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर राजकीय देशापोटी खोटे गुन्हे दाखल केले असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। दिनांक 27 मे रोजी बामणे येथे भाजप युवा मोर्चा पदाधिकारी राहुल निकम यांनी ग्रामपंचायतची परवानगी न घेता बेकायदेशीर नळ कनेक्शन हॉटेलसाठी जोडून घेतली। याबाबत आदिवासी सरपंच सुंदरबाई भिल व सदस्य वैभव निकम यांनी विचारपूस केली असता एवढ्यावरून माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कामराज निकम, वैभव निकम, स्वप्नील निकम या पिता पुत्रांवर राजकीय देशापोटी खोटा गुन्हा पहाटे 4:36 दाखल करून कामराज निकम यांना तात्काळ अटक करून घेत बेकायदेशीर शस्त्र किंवा दारुगोळा बाळगणे, बंदूक व दारुगोळा मिळवणे, बाळगणे किंवा वाहून नेणे, हत्येचा प्रयत्न, स्वेच्छेने दुखापत करणे, आत्महत्या करण्यास प्रवृत्त, गुन्हेगारी धमकी देणे, आगीने मालमत्तेचे नुकसान, जीवे मारणे, श्रद्धेचा भंग अशी तिघांवर 10 कोटी कलमे लावण्यात आली। महात्मा गांधी तंटामुक्त अभियान अंतर्गत गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे, गावातील सामाजिक सलोखा व शांतता टिकून राहणे, बामणे गावात नळ जोडणीवरून किरकोळ भांडण तंटामुक्त गाव समिती पटलावर आणून सोडविता आले असते, पण केवळ राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल करून वाद विकोपाला गेलाय। सदरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा जनतेला सोबत घेऊन मंत्री जयकुमार रावल यांच्या विरुद्ध जन आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विठ्ठलसिंग गिरासे, महेंद्र निकम, अरुण सोनवणे, शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख गिरीश देशले, शैलेश सोनार, राजेंद्र देशमुख, बामणेचे सरपंच सुरेश भिल, उपसरपंच देवानंद बोरसे, हिरालाल बागले, राहुल मानिक, देवदास मोरे, दुर्गेश पाटील आदी उपस्थित होते। समित्या स्थापन केल्या पाहिजेत म्हणून ते परवानगी आहे। आजपर्यंत तंटामुक्त समित्या या कार्यरत आहेत। या सगळ्या घटना घडल्यानंतर हे जे बामण्याचं प्रकरण आहे, हे बामण्याचं प्रकरण निव्वळ पाण्याच्या वादावरणात याची मोड जर बघायला गेलं तर हे तंटामुक्त समितीकडे जायला पाहिजे। हे तंटामुक्त अभियान ज्या राज्य शासनाने जे स्थापित केलेलं आहे की तंटामुक्त समित्या कशासाठी स्थापन केल्या गाव लेवलला, की गावातला जातीय सलोखा टिकायला पाहिजे, गावात सामाजिक द्वेष निर्माण नको व्हायला, गावातले भांडणं गावातल्या समितीच्या मार्फत तिथं तंटे मिटायला पाहिजेत, त्यासोबत पोलिसांवरचा ताण कमी व्हायला पाहिजे। मी माहिती घेतली प्रशासनाकडून आपल्या 123 ग्रामपंचायती शिंदखेडा तालुक्यामध्ये, या 123 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येक गावात तंटामुक्त समिती आहे। ते काहीतरी कुणी मयत झालं असेल, काय झालं असेल, नवीन सदस्य आणत असेल, परंतु गेल्या 10 वर्षात मला ह्या तालुक्यामध्ये तंटामुक्त समिती कुठेही काम केल्यासाठी दिसत नाही। मी त्याच्या पत्रकामध्ये पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारले की
की हे तंटामुक्त समिती जर आणि आम्ही त्याविषयी पण एक सोमवारी वगैरे त्यांना निवेदन देऊन जिल्हा परिषद सीओना भेटावं. तर तुमच्या गावात तंटामुक्त समित्या स्थापन झाल्या नसतील तर या त्यांचं काम जेवढं चालू आहे बापडी जनता आहे भांडण करायचं आणि काही राजकीय द्वेषापोटी राजकीय लाभासाठी काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत आणि गोरगरिबांना खोटे गुन्हे दाखल करायचं काम आहे. आणि याला पोलीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे. पोलीस प्रशासन अशा गोष्टींना त्यांनी थारा द्यायला नको, परंतु पोलीस प्रशासन अशा गोष्टींना थारा देऊन गोरगरिबांना एक अटकेत टाकण्याचं आणण्याचं काम करते. या पुढील काळात आम्ही प्रशासनाला आपल्या माध्यमातून सगळ्यांना त्यांना इशारा देतोय की या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये राजकारणाच्या वेळेस राजकारण बाजूला ठेवून लोकांना शांततेने सुरक्षेने चालू द्यायला पाहिजे. हे दाखल होत असलेले खोटे गुन्हे हे मागे घेतले गेले पाहिजेत. पोलिसांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. कोणी आलं दाखल करायला खरोखर झाले का नाही. माझा पोलीस प्रशासन आपल्या माध्यमातून अजून एक प्रश्न आहे. ज्या फिर्यादीने राहुल निकम आणि त्याचा मित्र राहुल पाटील यांनी फिर्याद दिलेली आणि त्यांनी अशा पद्धतीने 10 कलमा लावलेले त्यांनी तपास केला का? यांना किती प्रकारे मार बसलेला आहे, यांच्यावर अंगावर किती खर्च केला आहे माझ्या माहितीनुसार. आणि मी काल बामणे गावाला भेट दिली असता बामणे गावातील ग्रामस्थांशी माझ्या महिला भगिनीची तरुणांशी चर्चा केल्यानुसार गावातील सगळ्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्या अंगावर एक खर्चाटा सुद्धा नाही आहे. जर त्याच्या अंगावर एक खर्चाटा नसेल तर एवढे मोठे कलम लावणं आणि एवढे मोठ्या प्रमाणात गुन्हा दाखल करणं एक प्रकारे राजकीय सूड उडवण्याचा हा प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडनं होतोय. आणि हे याच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष सोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, इतर मित्र पक्ष आम्ही कोणी हटवून घेणार नाही. आम्ही सर्वांना सोबतीला घेऊन जनतेला सोबतीला घेऊन या तालुक्यात जनतेच्या लढाईसाठी जनतेच्या न्यायासाठी एक जन आंदोलन उभारण्याचा पुढे आम्ही आमचा प्रयत्न राहील. अशीच प्रशासनाकडे आमची मागणी आहे की आपण तातडीने याच्याने गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी महाविकास पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना भेटून हे सगळं निवेदन घेऊन त्यांना याच्यात लक्ष घालायला सांगितलं आहे. मला वाटतं जिल्ह्यात कृषी विद्यापीठ होण्यासाठीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले असून लवकरच हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती धुळे कृषी विद्यापीठ निर्माण समितीचे निमंत्रक माजी आमदार शरद पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भातील प्रस्ताव सादर करणार आहे अशी माहिती धुळे कृषी विद्यापीठ निर्माण समितीचे निमंत्रक तथा माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी मंगळवारी गुलमोर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की पुणे येथे दिनांक 1 जून रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 119व्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता. कृषी मंत्री कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील 4 कृषी विद्यापीठांच्या कार्यावर चर्चा झाली. यावेळी प्राध्यापक पाटील यांनी धुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव मांडून कृषी मंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळवले. यावेळी प्राध्यापक पाटील यांनी बैठकीत 2009 पासून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी डॉक्टर SYP थोरात समिती आणि डॉक्टर व्यंकटेश वरुलू समितीच्या अहवालातील सकारात्मक नोंदीचा अहवाल दिला. धुळे जिल्ह्यातील सुमारे 350 ग्रामपंचायतींचे ठराव, विविध आंदोलने, विधिमंडळातील प्रश्नोत्तरांची माहिती, विद्यार्थी संघटनांची निवेदने आणि उपलब्ध सुविधा यांची सविस्तर माहिती कृषी मंत्र्यांना दिली. धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात अद्याप शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आदिवासी बहुल नंदुरबार मधील वनसंपदा, धुळ्याचे कोरडवाहू कापूस, कांदा, कडधान्य तसेच केळी खेरीज इतर पिकांवरील संशोधनाच्या अभावामुळे खानदेश विद्यापीठाची गरज भासते असे प्राध्यापक पाटील यांनी ठणकावले. यापूर्वी आरोग्य मुक्त व आदिवासी संशोधन विद्यापीठाचा अन्यायपूर्ण अपहार झाल्याने त्यांनी निदर्शनास आणून दिले. या बैठकीला कृषी आयुक्त डॉक्टर सुरेश मांढरे, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, उपाध्यक्ष तुषार पवार, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धीरज कुमार कदम, स्मार्टचे राज्य प्रकल्प संचालक डॉक्टर हेमंत वसेकर आणि विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू व अधिकारी उपस्थित होते. यामध्ये परभणीचे डॉक्टर चंद्रमणी, राहुरीचे गणेश शिंदे, कोकणचे विनायक काशी, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे प्रवीण देशमुख यांचा समावेश होता. बैठकीच्या शेवटी कृषी मंत्री कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यापीठ विभाजन प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाईल आणि अंतिम निर्णयासाठी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाईल असे ठाम आश्वासन दिले. त्यामुळे खानदेशातील विद्यापीठ निर्मितीची प्रक्रिया मार्गी लागण्यास मदत होणार आहे अशी माहिती प्राध्यापक शरद पाटील यांनी दिली. ही समिती काम करते.
या समितीच्या 2 दिवसाची कृषी मंत्र्यांचा आढावा बैठक होती आणि मला कानगून लागली आणि मी तातडीने 1 तारखेला रात्री 12 वाजेच्या सुमाराला पुण्याकडे प्रस्थान केलं. मग पुण्याला जाऊन या परिषदेमध्ये जो आपला महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे या संदर्भामध्ये आपल्याला लक्ष वेधायचं होतं म्हणून मी माननीय कृषी मंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. साधारणतः 1 वाजता मीटिंग सुरू होणार होती. माननीय कृषी मंत्री 2ला पोचले, परंतु मला थोडा या विषयाचं गांभीर्य असल्यामुळे मी तातडीने माननीय अजितदादा पवारांशी मुंबईला संपर्क साधला. दादांना म्हटलं आज कृषी मंत्र्यांची बैठक आहे आणि मी ज्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आलेलो आहे, माझी सगळ्यात महत्त्वाची जुनी मागणी आहे की तुम्ही विधानसभेत असताना सुद्धा तुमच्या पुढे भाषणं करताना मांडलेली आहे. तर धुळ्यामध्ये कृषी विद्यापीठ व्हावं अशा प्रकारचा आमची 2009 पासूनची मागणी आहे. आणि प्रवेशाच्या भाषणामध्ये मी मागच्या 3 मेला मी हा विषय आपल्यापुढे आणला होता आणि त्यावेळेला आपण कृषी मंत्र्यांना आदेश केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कृषी मंत्र्यांची भेट घेतली. तर मला या मिटिंगच्या अगोदर आमचा विषय पहिले त्यांनी चर्चेला घेतला पाहिजे, तरच ती मिटिंग मी होऊ देईल असं मी दादांना सांगितलं. पण दादांनी तातडीने त्यांच्या PAच्या मार्फत माननीय कृषी मंत्र्यांना निरोप दिला आणि गेटवर एंट्री केल्या कृषी मंत्र्यांनी मला त्यांचं जे स्वतंत्र दालन आहे त्या ठिकाणी कृषी विज्ञान परिषद बांबुर्डे भोसलेनगरला 2-3 मजली इमारत आहे, तिथून राज्याच्या विद्यापीठांचा कारभार चालतो. तर ताबडतोब त्यांनी बोलवलं आणि त्या ठिकाणी जे नावं मी टाकलेले सर्व अधिकारी, IAS दर्जाचे सर्व अधिकारी, महाराष्ट्राचे सर्व कृषी विद्यापीठाचे निगडीत सगळे अधिकारी, डीन, कार्यकारिणी सदस्य विद्यापीठाचे सगळे हजर होते आणि अत्यंत सकारात्मक अशा प्रकारची चर्चा झाली. हे सगळं करत असताना थोडा अगोदर चर्चा करताना थोडा ॲग्रेसिव्ह होतो. माननीय सूरज मांढरे साहेब जे आहेत, जे पूर्वी कलेक्टर होते आणि आता ते कृषी संशोधन परिषदेचे कृषी संचालक म्हणून, आयुक्त म्हणून महाराष्ट्राचं काम पाहतात आणि त्यांच्या सगळे अधिकारी. आणि ते म्हणाले की केंद्रीय जी समिती असते कृषी विद्यापीठांच्या संदर्भात नियंत्रण करणारी, तर ICSR म्हणतात तिला, तिच्या माध्यमातून जो निधी मिळतो तर त्यांनी आता अशा सूचना केलेल्या आहेत की नवीन विद्यापीठे करू नये. आणि मग मी थोडा ॲग्रेसिव्ह झालो आणि थोडं चिडून त्यांच्याशी थोडा वाद घातला आणि ते वाद घालत असताना त्यांना माझी तळमळ लक्षात आली आणि ते म्हणाले एवढे तुम्ही ॲग्रेसिव्ह आहात तर हा विषय आम्हाला गांभीर्यपूर्ण वाटतो. आणि ते मांडत असताना मी त्यांना सांगितलं की 1966 पासून धुळे जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थापन झालेले कृषी महाविद्यालय, ज्यावेळेला ही कृषी महाविद्यालय स्थापन झाली त्याच वेळेला गावरी कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. ती खरं तर आमच्याकडे व्हायला पाहिजे होती. तर त्यावेळेला जे 10 जिल्ह्यासाठी जी गावरी कृषी विद्यापीठ आज कार्यरत आहे, तर ही विद्यापीठाचं कार्यक्षेत्र एवढं वाढलेलं आहे आणि जो काही विस्तार होतो आहे ॲग्रिकल्चरचा, तर या पार्श्वभूमीवर आमची मागणी होती तर आम्हाला काही मिळालंच नाही. आणि आमचं मिळत असताना आमचं धुळे नंदुरबारचं विभाजन झालं. आम्ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 1972 पासून मागतोय. त्यासाठी लढा उभा केला गेला. शंकरराव चव्हाणांच्या काँग्रेस भवनला आलेलं असताना तिथल्या त्या काळाच्या विद्यार्थी नेत्यांनी त्यांच्यावर चप्पल फेक केली. धुळ्यात बसेस जाळल्या गेल्या, पोस्ट ऑफिस जाळायचा प्रयत्न झाला. आणि हे आंदोलन करत असताना आम्ही ज्यावेळेला हे 87ला विद्यापीठ जळगावला चाललं गेलं 87 साली, तर त्यावेळेपासून आम्ही धुळे जिल्हा आमचा दुर्लक्षित राहिलेला आहे. आम्हाला ना कृषी विद्यापीठ मिळालं, आम्हाला ना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मिळालं आणि आमच्या नाकावर टिचून नाशिकला आरोग्य विज्ञानपीठ मिळालं, मुक्त विद्यापीठ मिळालं, आदिवासींवर अभ्यास करणारं संशोधन विद्यापीठ तिथं जाहीर झालं. आमचे आयुक्त कार्यालय हलवण्याचा प्रयत्न झाला, MIDCचं कार्यालय हलवण्याचा प्रयत्न झाला आणि धुळा कायम दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. आणि आत्महत्या हा विषय जर निकष धरला तर आज महाराष्ट्रामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार हे 3 जिल्हे असे आहेत की याच्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं मोठ्या प्रमाणात पेव आहे. 2005ला पहिली जी आत्महत्या झाली होती सुभाष लक्ष्मण सोनवणे बोरवीरला, तिथपासूनचा मी 1400 आत्महत्यांचं रेकॉर्ड मी त्यांना त्या ठिकाणी वाचून दाखवलं. त्या सगळ्या फायली मी नेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातले साहेब आले, महाराष्ट्रातले एक खुर्ची दे.
इकडे महाराष्ट्रातले 36 जिल्ह्यांमध्ये 2002ला मानव निर्देशांक दरडोईचा उत्पन्नाचा काढण्यात आला. तेव्हापासून धुळे जिल्हा तळातल्या 6 जिल्ह्यांमध्ये येतोय, 3 जिल्ह्यांमध्ये येतोय. आम्हाला धुळे जिल्ह्याला अद्याप पावेतो कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळाल्या नाही. वैधानिक मंडळामध्ये आम्हाला विकसित 16 जिल्ह्यांमध्ये टाकण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र कृषी राहुरी विद्यापीठात 10 जिल्ह्यात टाकण्यात आलं. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आम्ही ज्यावेळेला पाठिंबा दिला, नाशिक आमच्यातनं बाहेर पडलं. आम्ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं घोषणेचं स्वागत केलं. या विद्यापीठाचा दर्जा वाढवण्याचं काम धुळ्याने केलं आणि पुण्याच्या लेवलला आम्ही हे काम करतोय. आणि आज परवापर्यंत 25 सालापर्यंत जे काही मानव निर्देशांक जाहीर झाले 23 वर्षात, या मानव निर्देशांकांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार तळातल्या 6 याच्यामध्ये येते. तर आम्हाला ही मागणीचा आमचा अधिकार जमतो आणि त्यातल्या त्यात आदिवासी भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये असणारी वनस्पती, औषधी वनस्पती, वनसंपदा, मिरचीचं उत्पादन, या अनुषंगाने आमच्याकडे जे काही महूची झाडं असतील याच्यावरचं संशोधनच झालेलं नाही. धुळे जिल्ह्यामधली कडधान्याची पिकं आहेत. भाऊ या. धुळे जिल्ह्यामध्ये असणारी कडधान्याची पिकं, ज्वारी, बाजरी, मका अशा प्रकारची किंवा भरड धान्याची जी पिकं आम्ही घेतो, कपाशीचं आम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो, याच्यावर संशोधन झालं नाही. जळगाव जिल्ह्यात केळी वगळता जी बहुभाषिक पिकं आहेत त्या पिकांचं संशोधन झालेलं नाही. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील IBN मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार यांना धक्काबुक्की करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करावी व पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. बांधकाम कामगार नोंदणीतील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या IBN मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्यांचा निषेध नोंदवत आरोपींना कठोर शासन व्हावे, पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनातर्फे सध्या संपूर्ण राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यांना विविध वस्तू असलेल्या किट वाटप करण्यात येत आहेत. या वितरण व्यवस्थेत होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत वृत्त संकलन आणि वृत्तांकन करण्यासाठी गेलेले IBN 18 मराठी वृत्तवाहिनीचे जुन्नर पुणे येथील व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन तोडकर यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय. एवढेच नव्हे तर वाद घालणाऱ्यांनी सचिन तोडकर यांच्या वाहनाची तोडफोड देखील केली आहे. खरे तर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना दडपण्याचा भाग आहे. याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तीव्र स्वरूपात निषेध करीत आहे. हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, सुनील पाटील, तुषार बापना, प्रकाश शिरसाट, प्राध्यापक मोहन मोरे, पुरुषोत्तम गरुड, राजेंद्र सोनार, रवींद्र नगराळे, दीपक शिंदे, आकाश सोनवणे, वीरेंद्र मोरे, निलेश परदेशी, शांताराम आयरे, सुभाष वाघ, गोरख गर्दे, संजय पाटील, जमील शाह, अनिस काटिक, राकेश गाळणकर, दिग्विजय गाळणकर, पुरुषोत्तम पाटील, कल्पेश पाठक आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी IBN लोकमतचे प्रतिनिधी सचिन तोडकर हे वृत्तांकन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जे कामगार नोंदणीकृत एजंटची नोंदणी चालू होती त्या ठिकाणी ते बातमी घेण्यासाठी गेले ते व शूटिंग करण्यासाठी गेले ते त्या ठिकाणी त्यांना भ्रष्टाचार आढळला. त्या भ्रष्टाचाराची बातमी करण्यासाठी गेले असता तिथे काही एजंटनी त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला. त्या संदर्भात आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम सौ भाग्यश्री विस्पुते मॅडम यांना निवेदन देऊन संबंधित ज्या लोकांनी त्यांच्यावर मारहाण केली, तो भ्याड हल्ला केला, त्यांच्यावर कडक शासन लागावं, कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पत्रकार संघाची जो काही पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणलेला आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी हेही आम्ही मॅडमांना करण्यात आलं आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या घटनेचा जाहीर निश्चित करण्यात आला आहे. धुळे शहरातील देवपुरातील प्रभाग क्रमांक 4 मधील जैल कॉलनी व आनंदनगर येथे लागून असलेल्या मोकळ्या जागेत उद्यान सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल व भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाला. धुळे शहरातील देवपुरातील जैन कॉलनीत माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या प्रयत्नाने नागरी दलोत्तर निधीतून मंजूर झालेल्या उद्यान सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल व भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाला. प्रभाग क्रमांक 4 जैन कॉलनी व आनंदनगर येथे लागून असलेल्या मोकळ्या जागेत जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जिम, ज्येष्ठ नागरिकांना बैठक व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून माजी महापौर प्रतिभा चौधरी
यांना केली होती. त्यामुळे प्रतिभा चौधरी यांनी पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले. सन 2024-25 नागरी दलितेतर निधीतून हे काम मंजूर करण्यात आले. या कामासाठी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी तत्कालीन पालकमंत्री नामदार गिरीश महाजन आणि त्यांचे स्वीय सहाय्यक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप जाधव यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. नागरी दलितेतर निधीतून सदर कामासाठी 23 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. याच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी संपन्न झाला. यावेळी भाजप प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन, जिल्हा सरचिटणीस ओम खंडेलवाल, माजी संघटन मंत्री यशवंत येवलेकर, देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी यांच्यासह राजे शिवाजी हेल्थ नागरिक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब देवरे, ऍडव्होकेट MS पाटील, गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ SS पाटील, माजी प्राचार्य प्राध्यापक मोहन बदाने, CN देसले, प्राध्यापक शिवराजीराव चौधरी, प्राध्यापक BN पाटील, यशवंत गोसावी, निशा चौबे, माजी अध्यक्ष देवपूर पश्चिम महिला आघाडी, चारहास मोरानकर, डॉक्टर संजीवन कुलकर्णी, संजय चोरडिया, प्राध्यापक हर्षदीप पाटील, योगेश मोरानकर, प्रवीण बोरसे, भोजूसिंह राजपूत, निलेश राजपूत, दादा ठोंबरे, शेखर कुलकर्णी, नीरज अग्रवाल, संजय ठाकूर आदी उपस्थित होते. असं काकांनी सांगितलं, धुळे शहराचा विकास. मी या अगोदरही सांगत आलेलो आहे आणि आजही तेच सांगेन का मी रस्ते, गटार, लाईट याला विकास मानत नाही. धुळे शहराचा जर विकास करायचा असेल तर या विकासाला उद्योगाची जोड आहे. जोपर्यंत या शहरात मोठे उद्योग येणार नाही, तरुणांच्या हातांना काम मिळणार नाही, तोपर्यंत अशा ओपन स्पेसवर रात्रीच्या वेळेला युवक बसतील, दारू पितील, चरस गांजे फुकतील, हे बंद होणार नाही. जोपर्यंत त्यांना त्यांच्या हाताला रोजगार मिळणार. आणि हे जे कामं आहेत, जसं वॉल कंपाऊंडचं काम मागच झालं होतं, आता मोठं त्या ठिकाणी मागं जे आपण उजळून भाऊंच्या हाताने आपण त्याचं भूमिपूजन केलं होतं. आता पेवर ब्लॉकसाठी मुरुम खडी या ठिकाणी पडलेली आहे. रेल्वे तर कधीच त्या टायमाला मी काही यांच्या मागं लागलं होतं तेव्हाच ती रेल्वे आपण आणलेली होती. मला वाटतं 17-18 मध्ये ती रेल्वे आलेली होती. 17-18 मध्ये कोरोना लागला. तर हे सर्व कामं जर आपल्याला आपल्या भागातले करून घ्यायचे असतील, रस्ते असतील, गडार असतील, लाईट असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक उमेदवार निवडून द्यावा. केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात आपली सत्ता आहे, महापालिकेतही आपली सत्ता होती. आता या महापालिकेच्या माध्यमातून आपण देवपूर 145 किलोमीटर खोदलेला होता. 145 किलोमीटर 2-2.5 वर्ष प्रत्येक माणसाने आम्हाला शिव्या दिल्या, प्रत्येकाने शिव्या घातल्या. पण आज बघून घ्या, आहे ना फरक. 90% देवपूरचे रस्ते आपण संपवून टाकले, 10% बाकी आहे. आज जेव्हा तुमची ड्रेनेज हाऊस तुमच्या घरापासून त्या ड्रेनेजला जोडले जाईल, तुमचे सर्वांचे सोस खड्डे बंद होईल. सोस खड्डे बंद झाले म्हणजे डास, रोगराई हे सर्व बंद होईल. तर त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कोणाच्या डोक्यात आलं नाही का अशा अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन टाकून जो आपला घराचा मैला आहे, जो पाणी आपला वाहतो, त्याला फिल्टर करून शेतकऱ्यांना विकावं किंवा नदीत सोडावं. हे फक्त डोक्यात आलं तर मोदी साहेब. या सर्व योजना केंद्रातून आलेल्या आहेत. अमृत 1 मधली योजना आहे. तर अशा प्रकारे कामांना आता नदीच्या पलीकडे 700 कोटीची योजना चालू आहे. हीच आता नदीच्या तिकडचे रस्ते आम्ही खोदणार, तिथेही लोक आम्हाला 2-3 वर्ष शिव्या घालणारच. साहजिक आहे, कारण की सरकारकडं एवढा पैसाही उपलब्ध पाहिजे. आज 145 किलोमीटर आम्ही देवपूर खोदला होता. याच्यापेक्षा 4 गुणा मोठं असलेलं नदीच्या तिकडचा भाग तो जवळपास 450-500 किलोमीटर खोदणार आहे. आता एवढा काम करण्यासाठी, खोदल्यानंतर ते रस्ते करण्यासाठी किती पैसा लागेल? तर ते टप्प्याटप्प्याने होईल. जसं देवपूर झालं टप्प्याटप्प्याने, तसं सर्वच होईल. या शहराचा विकास करण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक भागामध्ये आता येणाऱ्या काळात परत 4-5-6 महिन्यात निवडणुका लागतीलच माता. तेव्हा आपल्याला आपले नगरसेवक, हक्काचे नगरसेवक जे ठराव करतील, ते शासनाकडं भांडण करून आपल्या भागाकरता पैसे आणतील.
आता धुळे तालुक्यातील मोरशिवडी येथील श्री संत एकनाथ महाराज ट्रस्ट तर्फे व हरिभक्त परायण गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मोरशिवडी ते पंढरपूर पायी दिंडीला बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. धुळे तालुक्यातील मोरशिवडी येथील श्री संत एकनाथ महाराज ट्रस्ट तर्फे हरिभक्त परायण गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मोरशिवडी ते पंढरपूर पायी दिंडीला बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. हरिभक्त परायण गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 34 वर्षापासून मोरशिवडी ते पंढरपूर पायी दिंडी निघत आहे. सदरचा प्रवास हा 36 दिवसांचा असून रस्त्यात ठिकठिकाणी मुक्काम करीत दिंडी मालेगाव, मनमाड, कोपरगाव, शिर्डी, पुणे मार्गे पंढरपूर येथे आषाढी एकादशीला पोहोचेल. पायी दिंडीत सुमारे 300 ते 400 वारकरी सहभागी झाले होते. भजन, भारुडे, गवळण, हरिपाठ म्हणत वारकरी पायी दिंडीचा आनंद घेतात. बुधवारी दिंडी मोरशिवडी येथून मार्गस्थ झाली. यावेळी हरिभक्त परायण गवळी बाबा, मोरशिवडीचे सरपंच ज्योती गवळी, गोरख गवळी, माजी पोलीस पाटील दयाराम पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पायी दिंडी सोहळा सद्गुरू एकनाथ महाराज, बालब्रह्मचारी माझाप्पा यांच्या कृपाशीर्वादाने वर्ष 34 आणि 1 महिना 6 दिवसाचा प्रवास, दर कोस दर मुक्काम, भजन करत, कीर्तन, प्रवचन आणि कार्यक्रम होतच असतात. आमचे सरपंच साहेब गोरखप्पा हे सहकार्य करतात, ग्रामस्थ मंडळी सहकार्य करते आणि आनंदात आपल्या दिंडीत कमीत कमी 300 ते 400 वारकरी असतात आणि दर कोस दर मुक्काम रामकृष्ण. धुळे तालुक्यातील नगाव येथील मालमत्ता खोटे दस्तावेज तयार करून नियमबाह्य पद्धतीने संगनमताने नावे करून घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भारत बैसाने व इतरांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे तालुक्यातील नगाव येथील मालमत्ता खोटे दस्तऐवज तयार करून नियमबाह्य पद्धतीने संगनमताने हवे त्या व्यक्तीच्या नावे करून घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भारत सैन्याने व त्यांच्या नातेवाईकांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की धुळे तालुक्यातील नगाव येथील मिळकत क्रमांक 362 क्षेत्र 3030.90 चौरस फूट हा प्लॉट माझे वडील कै शकील चिंदा बैसाने यांच्या नावे होते व आहे, परंतु ईश्वर गोकुळ शिरसाट राहणार ब्लॉक नंबर 47 रूम नंबर 530 पोलीस मुख्यालय धुळे, संजय गोकुळ शिरसाट राहणार प्लॉट नंबर 83 गोजरतई बांबरे सोसायटी मैंदळे शिवार धुळे, सुनीता नामदेव मोरे राहणार रेल्वे स्टेशन रोड विठ्ठल मंदिर मागे धुळे, प्रभावती सुभाष वाघ जयवंताबाई गोकुळ शिरसाट गल्ली नंबर 4 व 5 राहणार इंदिरा नगर मुक्काम पोस्ट कुसुंबा तालुका धुळे व ग्रामसेवक नगाव आदी संशयितांनी संगनमताने भारत वैसाने यांच्या वडिलांच्या नावे असलेली ही मिळकत नियमबाह्य तसेच बोगस व खोटे दस्तऐवज तयार करून एकमेकांना हाताशी धरून हवे त्याच्या नावे करून घेतली आहे. पैकी ईश्वर गोकुळ शिरसाट व संजय गोकुळ शिरसाटे स्वतः पोलीस विभागात पोलीस म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे ते त्यांचा पदाचा दुरुपयोग करून मला व माझ्या कुटुंबावर शारीरिक व आर्थिक हानी पोहोचवू शकतात अशी शक्यता बैसाने यांनी व्यक्त केली. आपल्या कुटुंबियांना संशयितांकडून धोका असल्याची भीती असून कुटुंबियांचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व संशयितांविरुद्ध BNS 2023 चे कलम 61(2), 336, 335, 341, 474, 316, 35 गुन्हा दाखल करावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. नगाव येथील भूखंड विकलेला ची तक्रार आज माननीय काळे साहेब यांना आम्ही दिली. विषय असा आहे की हा भरत शकील याचे मयत वडील शकील चिंदा बैसाने व मयत ज्यांनी यांच्याकडनं बक्षीसपत्र लिहून घेतलं होतं हे ते बक्षीसपत्र आहे. या बक्षीसपत्राच्या आधारावरती याच्या वडिलांचं नाव कमी करून मयत गोकुळ धडाबाई शिरसाट याचं नाव लावून त्यांच्या वारसांनी वारस तक्ता बनवून त्यांनी नवीन उतारा बनवून त्यांनी यांचा वडिलांचा जो प्लॉट होता 30/30 हा सदर 2 लोकांना खरेदी खताने विकून नमुना क्रमांक 8 हा सदर विकून टाकला आहे. आणि जे विकणारे आहेत ते पोलीस कर्मचारी असून आम्ही काळे साहेबांना एवढीच विनंती केली आहे की काळे साहेब याची सखोल चौकशी करून दोघांवरती गुन्हा दाखल करावा व फौजदारी व कुठल्याही प्रकारे त्यांना शासन करता यावं हीच आमची विनंती आहे. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. शिंदखेडा तालुक्यात मंत्री जयकुमार रावल यांच्या दडपशाही विरोधात जनतेबरोबर घेऊन जन आंदोलन छेडण्याचा इशारा. धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ होण्यासाठीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात. IBN मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार यांना धक्काबुक्की करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करावी व पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी. जय हिंद कॉलनीत उद्यान सुशोभीकरणाच्या कामाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ.
मोरशेवडी ते पंढरपूर पायदिंडीला बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ. आणि नगाव येथील मालमत्ता खोटे दस्तऐवज तयार करून नावे करून घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.